श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. घरात दारिद्र्यता आणणाऱ्या या 9 सवयी बदला. आपल्या घरातील मोठे वडीलधारी मंडळी अनेक वेळा सूचना देत असतात. अनेकदा मुलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात, पण यामध्ये एक खूप मोठा अर्थ दडलेला असतो. वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात, ज्या स्वतःसोबत दरिद्रता आणि गरिबी घरात आणतात, पण अनेकदा आपल्याला याची कल्पनाही नसते. जर तुम्ही ही गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल, तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही. जसे चांगले कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फळ मिळते, तसेच काही वाईट सवयी असतात, ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते. कारण या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होतात. अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या वडीलधाऱ्या मंडळी ही करू नका असे सांगतात आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता आणतात, त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही? तर चला जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. तुम्ही कधीही स्वयंपाकघरात अस्वच्छता, भांडी खूप वेळ तसेच ठेवू नका. जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्याच्या जागी ठेवायला हवीत. अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवण झाल्यानंतर भांडी न धुता ती सकाळीसाठी तशीच ठेवतात. पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मकता ऊर्जा तयार होते. त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका. यामुळे राहू केतूचा अपशकुन तुमच्या घरावर पडतो. याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात देऊ नका. असे केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवतात. जेवणानंतर भांडी लगेच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये बेसिनमध्ये हात धुवून ताटात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ लागते. आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावर बसून काहीही काम करू लागतात. टीव्ही पाहत असताना पलंगावरच अनेकदा जेवण करू लागतात. पण ही सवय खूपच वाईट आहे. यामुळे घरातील लक्ष्मी नाराज होते. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे आपला पलंग देखील अस्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते. तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात. यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही. शास्त्र आणि पुराणांमध्ये वेळापत्रक निश्चित केले आहे. सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्री लवकर झोपणे खूप चांगले सांगितले आहे. पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतच राहतात, जे खूप अशुभ आहे आणि अपशकुनी मानले गेले आहे. म्हटले जाते की यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर, त्या घरावर नाराज होतात आणि त्या घर सोडून जातात. गोधूली वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली गेली आहे. यावेळी झोपणे किंवा आडवणे होणे अशुभ मानले गेले आहे. याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तेथे कधीही अस्वच्छता ठेवू नका. पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो. सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा. खूप दिवस एक चादर पलंगावर ठेवू नका. घाणेरडी चादर पलंगावर ठेवण्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता येते. दररोज पूजा केल्यानंतर पूजाघर किंवा मंदिर स्वच्छ करा.
पूजा घर कधीही अस्वच्छ ठेवू नका. असे केल्यामुळे तुमच्या घरात प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते. जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ साचू देऊ नका. असे केल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता तयार होते, मानसिक तणाव कायम राहतो. याशिवाय हिंदू धर्मात पूजा, उपवास आणि नियमांना खूप महत्त्व दिले गेले आहे. पण जर तुम्ही पूजा उपवास करत नाही तर त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात, ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकते आणि गरिबीला सामोरे जावे लागते. याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये. असे केल्याने भगवान नारायण यांचा अपमान होतो. असे मानले जाते की देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावतात आणि हे त्यांच्या अपमानासारखेच आहे. त्यामुळे तुम्हाला पैशाची चणचण भासू शकते. चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लावू नये, हे शुभ मानले जात नाहीत. चंदन आधी एखाद्या भांड्यात काढा आणि देवतांना अर्पण करा. तसेच रात्रीच्या वेळी पूजा घर कधीही रिकामे ठेवू नका. देवांच्या मूर्ती आणि फोटोवर एखादे कापड टाका किंवा पूजा घराच्या दरवाजावर पडदा लावा. यामुळे मूर्ती दोष होणार नाही. वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे. असे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते, कारण रात्री नकारात्मकता ऊर्जा जास्त प्रभावशाली असते. म्हणूनच रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते. याशिवाय अनेक लोक रात्री झाडू लावतात असल्यामुळे पाहिले आहे, वास्तुशास्त्रात संध्याकाळनंतर झाडू लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो. त्यामुळे जो कोणी रात्री आणि संध्याकाळनंतर झाडू लावतो, माता लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होतात आणि वास्तुदेवतासुद्धा नाराज होतात. तसेच अनेक लोक स्नान इत्यादी केल्यानंतर आपले बाथरूम तसेच अस्वच्छ ठेवून दुसऱ्या कामात गुंतून जातात. ही सवय त्यांच्या जीवनात अडचणी निर्माण करते. याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटची दरवाजांना नेहमी बंद ठेवले पाहिजे. त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मकता ऊर्जा पसरते. नखे कुरतडण्याची सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते. नखे कुरतडणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बळ होतो. अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते. तसेच काही लोकांची सवय असते की इकडे तिकडे चप्पल टाकतात. चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता आणू शकते. विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये. यामुळे घरात माता लक्ष्मीच्या आगमन थांबते. चप्पलसाठी नेहमी एक रॅक बनवून घ्यावी, त्यात ठेवा. याशिवाय जुन्या डायरीच्या ज्या तुम्ही वापरत नाही त्या घरात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरी सुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते, ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यावर आणि त्यांच्या प्रगतीवर होत असतो. तसेच घरात जुने वृत्तपत्र साठवून ठेवू नयेत. ही सुद्धा घरात दरिद्रतेची कारण बनतात, ज्यामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात जुने वृत्तपत्र खूप दिवसापासून साठवलेले गेले असतील तर ते आजच बाहेर काढा किंवा भंगारवाल्याला द्या. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नयेत. असे केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे बुडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे धनहानीही होण्याची शक्यता असते. संध्याकाळनंतर दूध, दही, मीठ यासारख्या वस्तूंचे दान करू नये. या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते. ज्या लोकांच्या कामात अडथळे येतात, त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही. घरात लावलेल्या घड्याळाचा वास्तूशी खूप मोठा संबंध आहे. जर तुम्ही उशाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते. घरातील भिंतीवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावे. ते बंद पडले असेल तर त्वरित दुरुस्त करून लावावे किंवा दुरुस्त होत नसल्यास काढून टाका.
खराब घड्याळ थांबतो आणि माता लक्ष्मीचे आगमन विटळते. याशिवाय विजेची खराब उपकरणे घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. त्यामुळे खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा. विजेची खराब उपकरणे अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होतो. घरात कधीही जुनी खराब किंवा गंजलेले कुलूप ठेवणे. या खराब कुलुपामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात. ही खराब कुलुपे त्वरित काढून टाका. स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामे किंवा अस्वच्छ भांडे ठेवू नका. नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि समाजात आदर मिळतो. पुराणांमध्ये सांगितले आहे, चुलीवर रिकामी भांडी ठेवली तर घरात दरिद्राचा वास होतो. अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही. स्वयंपाकघर ही मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे. येथे देवी देवतांचे वास्तव्य असते. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.